आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू. राज्य शासनातर्फे पालकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. देशाचा अभिमान आणि संस्कृती जगापुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. देशभरातील कोरोना चाचण्यांनी 18 कोटींचा टप्पा पार केला. रुग्ण बरे होण्याचा दर 96.41% आणि राज्याचा कोविडमुक्तीचा दर 94.75% झाला. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आज मध्यरात्री नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. मरण पावलेल्या 10 बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली आहे. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असून मृतकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले की भंडारा जिल्हा रुग्णालयातील SNCU वॉर्डमध्ये मध्यरात्री 1:30च्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्रथमदर्शी दिसून आलं. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स आणि वॉर्डबॉय यांनी तातडीनं खिडक्या आणि दरवाजे उघडले. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीनं हलवल्यानं 7 बालकांना वाचवण्यात यश आलं. या दुर्घटनेमुळे 10 बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील 3घांचा आगीत होरपळून तर अन्य 7 बालकांचा धुरानं गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेच्या चौकशी संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भंडारा इथं बोलताना ही माहिती दिली. उच्चस्तरीय चौकशी शासनाने जाहीर केली आहे. त्याचबरोबर ही आग कशी लागली याच्या बाबतीत नॅशनल फायर कॉलेज आहे जे नागपूरचं, तिथली तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्याचबरोबर विश्वेश्वरैया इंजिनिअरिंग कॉलेजचे जे तज्ज्ञ मंडळी आहेत ती सुद्धा इथे आलेली आहेत आणि आता ही तज्ज्ञ मंडळी आग कशामुळे लागली याची संपूर्ण चौकशी करतील आणि जो कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. दरम्यान अपघातात बळी पडलेल्या बालकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले तर अन्य बालकांना सुरक्षित बाहेर काढून या प्रत्येक बालकावर उपचारासाठी स्वतंत्र पथक देण्यात आलं आहे. दुर्घटनेप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील सर्व बाल रुग्णालयांचं फायर सुरक्षा ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आपल्या देशाचा अभिमान आणि संस्कृती जगापुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केलं आहे. 16व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्तानं दूरदृश्य माध्यमातून ते बोलत होते. आज इंटरनेटमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना जोडलं गेलं आहे, पण आपल्या सर्वांच्याच देशप्रेमामुळे आपली अंतःकरणं मात्र एकमेकांशी जोडली गेली आहेत असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात अनिवासी भारतीयांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपली वचनबद्धता दाखवून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. देशात किंवा परदेशातूनही अनिवासी भारतीयांनी कोविड-19च्या कठीण काळात केलेल्या भरीव योगदानामुळे देशातील आरोग्य सेवा मजबूत होण्यासाठी मदत झाली आहे. आज देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना अनिवासी भारतीय ब्रँड इंडियाला बळकटी देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील. प्रवासी भारतीय मेड इन इंडिया उत्पादनांचा वापर करतील तेव्हा त्या उत्पादनांवर जगभरातल्या लोकांचा विश्वास वाढेल असं ते म्हणाले. या संमेलनाला सुरिनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनीही संबोधित केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संमेलनाच्या समारोपाचं भाषण करणार आहेत. देशभरातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न साकार करणं अधिक सुलभ व्हावं यासाठी केंद्र सरकारनं उच्च शिक्षण शिष्यवृत्तीत तब्बल 59,000 कोटींची वाढ केली असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याची माहिती भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकार दरवर्षी 1100 कोटी रुपये मागासवर्गीयांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून देत होतं. त्यामध्ये यंदा मोदी सरकारनं वाढ करत आता दरवर्षी 6,000 कोटी निधीची वाढ केली आहे. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा हा 60% तर राज्य सरकार 40% निधी देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 4 कोटी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचंही भालेराव यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. देशभरातील कोरोना चाचण्यांनी 18 कोटींचा टप्पा आज पूर्ण केला. रुग्ण बरे होण्याचा दरही 96.41% पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 9,16,000 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. कालच्या एका दिवसात 19,000 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या 1,56,000 पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या देशात कोविड-19चे 2,24,000 रुग्ण उपचार घेत आहेत. काल 18,222 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 1,04,00,000 झाली आहे. भारतात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर जगात सर्वात कमी म्हणजे 1.45% असून गेल्या 24 तासात 228 रुग्ण दगावल्यामुळे आतापर्यंत एकूण 1,50,798 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल 3,693 नव्या कोरोना विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या 19,61,975 झाली आहे. काल 73 रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 49,970 झाली असून मृत्यूदर 2.55% झाला आहे. राज्यात काल 2,890 रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 18,58,999 झाली असून राज्याचा कोविड मुक्तीचा दर 94.75% झाला आहे. सध्या राज्यभरात 51,838 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्यात आज 11 नवीन बाधित आढळून आले तर 20 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित 9,163 पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 8,915 वर पोहोचली. सध्या 144 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 104 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. भंडारा जिल्ह्यात आज 56 रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 12,022 झाली असून आज 24 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12,733 झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज कोरोनाचे 50 नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,914 वर पोहोचली. आज 58 रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून आतापर्यंत 12,440 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या 6,756 वर पोहोचली. त्यापैकी 6,505 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आजवर 151 रुग्णांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला असून सध्या 99 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ सीसीआयनं आतापर्यंत 110 लाख क्विंटल कापूस खरेदी केला असून जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी ही माहिती दिली. गेल्या 27 नोव्हेंबरपासून हमी दरानं ही कापूस खरेदी प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी सुरू असून राज्यात पणन महासंघाची 51 खरेदी केंद्र तर 152 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज सुरू आहेत. तसंच सीसीआयची 88 खरेदी केंद्र सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. राज्यात 12,000 पोलिसांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान नागपुरात केली. या आंदोलनामध्ये विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी सुद्धा सहभागी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. नागपूर जिल्हा नियोजन समितीची सभा आता शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता सिव्हिल लाईन्स इथं डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी ही बैठक 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार सभेची तारीख बदलवण्यात आली आहे. या वर्षातील ही महत्त्वपूर्ण बैठक असून या बैठकीमध्ये पुढील वर्षाच्या नियतव्ययावर देखील चर्चा होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाच्या हाती सामन्याची सूत्र आली आहेत. भारताचा दुसरा डाव आज तिसऱ्या दिवशी 244 धावांमध्ये आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. दिवसअखेर त्यांच्या 2 गडी बाद 103 धावा झाल्या असून आता त्यांच्याकडे 197 धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी भारताच्या पहिल्या डावात प्रामुख्यानं चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी धावा जमवल्या, पण नंतरच्या फळीतले खेळाडू पटापट बाद झाले. 4 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 न बरोबरीत आहेत.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू. राज्य शासनातर्फे पालकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. देशाचा अभिमान आणि संस्कृती जगापुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. देशभरातील कोरोना चाचण्यांनी 18 कोटींचा टप्पा पार केला. रुग्ण बरे होण्याचा दर 96.41% आणि राज्याचा कोविडमुक्तीचा दर 94.75% झाला. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.